नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. आपला सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 2 या अंतर्गत मार्केट स्ट्रक्चर हा ब्लॉक पहिला आपण पाहतोय. या ब्लॉकमधील युनिट 3 आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा, जसे की आपण पहिल्यांदा मक्तेदारी पाहिलं, पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, हे बाजारपेठेतली असणारी एकूणच स्थिती किमतीशी संबंधित आहे. किंमत कशा पद्धतीने बदलू शकते, त्याहीपेक्षा मक्तेदार हा आपली बाजारपेठेतली किंमत कशा पद्धतीने ठेवू शकतो आणि किती प्रमाणात तो बदलू शकेल किंवा नाही बदलू शकत, आणि आपलं झालेलं उत्पादन हा विक्रीसाठी कधी ठेवू शकेल. म्हणजे संपूर्ण अधिकार हा मोनोपॉलिस्टिक किंवा मोनोपॉली आपण म्हणूया त्या मक्तेदाराची असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असणारं आउटपुट किंवा मिळणारं जे काही उत्पादन आहे ते किती प्रमाणात असू शकेल, कशा पद्धतीने असू शकेल. मोनोपॉली प्राइस अँड आउटपुट डिसिजन जे आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंमत आणि उत्पादन किंवा त्याचं मिळणारं आउटपुट हे कशा पद्धतीचं असेल, हा संपूर्णपणे नियंत्रित असणारा भाग हा मक्तेदारीशी संबंधित असतो किंवा मोनोपॉलिस्टिक असतो. उत्पादक आपलं उत्पादन जर बाजारपेठेमध्ये कोणताही पर्याय जवळचा नसेल तर तो आपल्या उत्पादनाची मक्तेदारी करतो. परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला पूर्ण स्पर्धेत अशी स्थिती नसते. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि मक्तेदारीमध्ये एकच उत्पादक किंवा उत्पादन घेणारा असतो आणि विक्री करणारा देखील तोच असू शकतो. परंतु बाजारपेठेत ग्राहक हे असंख्य स्वरूपाचे असतात, मागणी करणारे असंख्य असतात. म्हणजेच पुरवठादार हा एका बाजूने आपण म्हणूया एक आहे किंवा कमी आहे, त्याच पद्धतीनं विक्रेते मात्र तेही कमी आहेत. परंतु ग्राहकाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला असंख्य ग्राहक आहेत. म्हणजेच एखाद्या उत्पादनाची मागणी ही अनेक ठिकाणाहून होऊ शकते, अनेक स्तरातून होऊ शकते आणि ती मोनोपॉलिस्टिक प्राइस अँड आउटपुट डिसिजन जे आहे त्या अनुषंगाने त्याचं उत्पादन किती घ्यावायचं याचा निर्णय देखील तो मक्तेदारीचा असणारा किंवा उत्पादक जो आहे तो घेत असतो. आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा मग कशा पद्धतीची असू शकते, त्याचं कॉम्पिटिशन वाढू शकतं का, तर त्या अनुषंगाने हा तिसरा युनिट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. या कन्सेप्ट अँड फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन्स याची मूळ संकल्पना काय आहे किंवा मक्तेदारीची संकल्पना कशा पद्धतीची आहे, त्याची वैशिष्ट्ये कशा पद्धतीची आहेत, या अनुषंगाने कन्सेप्ट अँड फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन जे आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारांनी निर्माण केलेली जी काही बाजारपेठेतली आपली स्थिती असेल त्यातून स्पर्धा कशा पद्धतीने निर्माण होऊ शकते याच्या संदर्भातल्या काही संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये ह्या दुसऱ्या 3.2 मध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत मागणी वक्र जो आहे तो डिमांड कर्व अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असणारा जो वक्र आपण म्हणूया जो कर्व आहे तो मक्तेदारीच्या अनुषंगाने तो ताठर स्वरूपाचाच असतो. मागणीच्या बाजूने बघितला तर तो लवचिक असतो, कारण वस्तू हवी असेल किंवा खरेदीच करायची असेल, गरज असेल तर त्यासाठी हवी ती किंमत देखील मोजण्याची, डिमांड करण्याची किंवा मागणी करण्याची तयारी असणं अपेक्षित असतं. मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत समतोल इक्विलिब्रियम अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारा समतोल हा इक्विलिब्रियम अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. वैयक्तिक फर्मचे शॉर्ट रन किंवा कालावधीत समतोल इक्विलिब्रियम अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि दीर्घ कालावधीत वैयक्तिक फर्मचे समतोल कशा पद्धतीने होऊ शकतं. इंडिव्हिज्युअल फर्म्स इक्विलिब्रियम इन लॉंग रन, म्हणजे दीर्घकाळात हे मक्तेदारीचं संतुलन गाठता येऊ शकतं का, त्या अनुषंगाने कसं असू शकेल. मक्तेदारी स्पर्धेतील गट समतोल जो आहे तो कशा पद्धतीने किंवा किती अनुषंगाने असू शकतो. ग्रुप इक्विलिब्रियम इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशन जे आहे ते किती होऊ शकतं, कशा पद्धतीनं करता येऊ शकतं. विक्री खर्चासह समतोल जो आहे तो कसा गाठता येऊ शकतो. इक्विलिब्रियम विथ सेलिंग कॉस्ट किंवा पूर्ण स्पर्धेत विक्री खर्चासह समतोल हा जर करता आला, म्हणजे कारण उत्पादनाचा जसा खर्च असतो
तसं विक्रीमध्ये देखील खर्च असतो, कारण विक्री ट्रान्सपोर्टिंगला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असते किंवा जिथे विक्री केलेला आहे माल त्या ठिकाणचा असणारा एकूण कॉस्टिंग आपण म्हणूया खर्चाच्या संदर्भातला भाग तो देखील आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे कोणताही उत्पादक उद्योजक हा उत्पादन करत असताना आपला दोन प्रकारचा म्हणजे ऍक्च्युली प्रोडक्शन कॉस्ट आणि ऍक्च्युली मार्केटपर्यंत सप्लाय पर्यंत आपण म्हणूया मार्केट सप्लाय म्हणूया किंवा बाजारात पुरवठा करेपर्यंत किंवा कस्टमर पर्यंत पोहोचताना येणारा जो खर्च असतो तो इतर खर्चाचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. त्या अनुषंगाने या तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला 3.4 मध्ये पाहिलेलं आहे किंवा त्यामध्ये दर्शवलेलं आहे 3.4.4 मध्ये आहे. त्याचबरोबर 3.5 मध्ये पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा याची तुलना केलेली आपल्याला दिसून येते. मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धा याच्यातली असणारी तुलना कशा पद्धतीची आहे, किती पद्धतीची असू शकते, त्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, कॉम्प्रेशन हे कशा पद्धतीचे किंवा किती असू शकतो ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे. कन्क्लुजन किंवा सारांशाच्या अनुषंगाने थेअरी ऑफ एक्सेस कॅपॅसिटी अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, ती कशा पद्धतीने राबवता येऊ शकते किंवा त्याचं अनुकरण करता येऊ शकतं. मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारा अतिरिक्त क्षमतेचा सिद्धांत जो आहे थेअरी ऑफ एक्सचेंज कॅपिटल अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन याचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तो 3.6 मध्ये आहे. तो निश्चितपणे या अनुषंगाने आपण विचार करता काही डायग्राम्स असतील, काही वक्ररेषा आपण म्हणूया ते देखील याच्यात दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच अनुषंगाने इंट्रोडक्टरी पार्टमध्ये विचार करता शुद्ध मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा ही बाजार रचनेची दोन टोकाची किंवा दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेत असणारी किंवा शुद्ध म्हणजे निव्वळ मक्तेदारी असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं. निव्वळ मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा ह्या दोन्हीच्या अंतर्गत असणारी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा याचा दोन्हीचा प्रभाव त्या बाजारपेठेमध्ये दिसून येतो. बाजारपेठा आहेत किंवा ज्या मोठ्या संख्येने उत्पादक त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे एकीकडे मक्तेदारी आहे आणि दुसरीकडे पूर्ण स्पर्धेची बाजाराची स्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते असतात, परंतु यामध्ये काही स्थितीत यात बदल झालेला आपल्याला अनुभवायला येतो किंवा काही वेळेला यात बदल होतो. दुसरा जो पॉईंट आहे 3.2 मध्ये एकाधिकारी किंवा त्याच अनुषंगाने आपण इंट्रोडक्टरीज असं म्हणतोय की दोन मक्तेदारी आहे आणि पूर्ण स्पर्धा आहे. तशा पद्धतीने एकाधिकारवादी स्पर्धेची संकल्पना आणि वैशिष्ट्ये किंवा मक्तेदारी स्पर्धा ही एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये कंपन्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि प्रत्येकी स्वतःचा ब्रँड किंवा भिन्न उत्पादन तयार करू शकतात. अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारा एक फर्म आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा त्या अंतर्गत असणाऱ्या फर्म किंवा उद्योग संस्था हे कशा पद्धतीने कार्य करतात. एकाधिकारवादी स्पर्धेत जर विचार केला तर त्याची काही संकल्पना वैशिष्ट्ये त्या अनुषंगाने मक्तेदारी ही एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये कंपन्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि प्रत्येक स्वतःचा ब्रँड किंवा भिन्न उत्पादन तयार करू शकतात. अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारा एक फर्म किंवा एखादी उद्योग संस्था ही बाजारपेठेत आपला प्रवेश कधीही निश्चित करू शकते आणि बाजारपेठेतून निर्गमन होणं देखील मक्तेदारीमध्ये सहज शक्य असतं किंवा त्या अनुषंगाने त्याची निर्गमन स्थिती सुद्धा होत असते. म्हणजे बाजारपेठेत माल विकावा का न विकावा, परंतु पूर्ण स्पर्धेत अशी स्थिती आपल्याला दिसून येत नाही. विशेष करून एखाद्या विशिष्ट ब्रँडचा संबंधात ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो ब्रँड हा मक्तेदारी स्थितीत स्वतःचं वर्चस्व निर्माण करत असतो किंवा त्या अनुषंगाने तसा भाग स्वतःचं वर्चस्व टिकवण्याच्या दृष्टीने वाढलेला आपल्याला दिसून येतो. विविध ब्रँड जवळचे पर्याय असल्याने त्याची मक्तेदारी इतर कंपन्यांच्या कठोर स्पर्धेमुळे प्रभावित होते किंवा त्या अनुषंगाने त्याची प्रभावित दिसून येते. म्हणजेच एकाधिकारवादी स्पर्धेची संकल्पना आणि वैशिष्ट्ये किंवा मक्तेदारी स्पर्धा ही एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये कंपन्या मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि प्रत्येक स्वतःचा ब्रँड किंवा भिन्न उत्पादन ह्या तयार करू शकतात. अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारा एक फर्म किंवा एखादी उद्योग संस्था ही निर्माण होऊ शकते किंवा त्या अनुषंगाने बाजारपेठेत प्रवेश करते आणि पुन्हा निर्गमन करत असते. म्हणजे एंट्री करणं किंवा एक्झिट करणं
हे त्या उद्योग संस्थेवरती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. एखाद्या विशिष्ट ब्रँडलाच बाजारपेठेत जास्त मागणी असते, कालांतराने ती मागणी कमी होत असेल, परंतु विशिष्ट कालखंडात ज्या वेळेला अशा पद्धतीची मागणी आलेली दिसते त्यावेळेला त्याची गरज किंवा त्याला बाजारपेठेत पर्याय नसेल त्यावेळेला ग्राहक त्या वस्तूची मागणी जास्त करतात किंवा तशा मागणीमुळं अर्थव्यवस्थेत एक चक्र किंवा एक आपण म्हणूया वातावरण निर्मिती होत असते की त्याला जवळचा पर्याय नाही आहे. त्यावेळेला नवीन उद्योग उत्पादक असेल तो जोपर्यंत नाविन्य काहीतरी उत्पादन करत नसेल आणि ती वस्तू बाजारात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या वस्तूसाठी ग्राहक म्हणून ज्यावेळेला विचार करतो किंवा मागणीदार ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला त्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावर होईलच असं सांगता येत नाही, परंतु पर्याय नसेल तर आपल्याला त्याच वस्तूची मागणी करावी लागते. हवे त्या वेळेवर हवे त्या ठिकाणावरून आपल्याला ती वस्तू उपलब्ध होत नाही, परंतु मागणी करणारे ग्राहक जे आहेत ते दिसून येतात. आता विविध प्रकारचे ब्रँड हे जवळचा पर्याय असल्याने त्यांची मक्तेदारी इतर कंपन्यांच्या कठोर स्पर्धेमुळे प्रभावित होत असते. आता त्या बाजारपेठेत पर्याय असतो, मक्तेदारी असली तरी त्याला काही पर्याय जर उपलब्ध झाला तर तशा पद्धतीची मागणी ही त्या दृष्टीने वाढलेली आपल्याला दिसून येते. मक्तेदारी स्पर्धेची काही वैशिष्ट्ये आपण म्हणतोय कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ती विक्रेत्यासाठी मोठी संख्या, विक्रेत्याची जी आहे ती मक्तेदारी स्पर्धेत विक्रेते जास्त संख्येने जरी असले तरी उत्पादक मात्र विशेष आपण म्हणूया की पार्लेची कंपनीचं बिस्किटला पर्याय करून खूप बिस्किट आहे, परंतु तशा पद्धतीचं त्याचं जे काय मार्केटिंग झालेलं आहे तसं विक्रेत्यांची संख्या ही स्पर्धेच्या दृष्टीने जास्त असेल, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला पार्लेची ही एकच कंपनी किंवा विशिष्ट प्रकारचंच ब्रँड हे मार्केटमध्ये जास्त प्रमाणात चालतं किंवा त्याची मागणी ही जास्त होत असल्याचे दिसून येते. उत्पादन भिन्नता, त्यांची उत्पादनं ही भिन्न भिन्न स्वरूपाची असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि या उत्पादन भिन्नतेमध्ये उत्पादन हे कशा पद्धतीने त्याची मागणी वाढू शकते किंवा त्याला कोणता आधार असू शकतो आणि त्याला पर्याय बाजारपेठेत जर मागणी झाली तर निश्चितपणे याचा उत्पादनाचा बदल हा झालेला दिसतो. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य, बाजारपेठेमध्ये प्रवेश कधी करावा किंवा कोणत्या स्थितीत प्रवेश करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने मक्तेदाराला त्याचं स्वातंत्र्य असतं आणि बाहेर पडण्याचं देखील स्वातंत्र्य असतं. त्यामुळे निश्चितपणे एखादी उद्योग संस्था एखादा उत्पादक ही या उत्पादनाच्या अनुषंगाने प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या पद्धतीमध्ये आपला बदल करून तशा पद्धतीची मागणी ही निश्चित करत असतो. प्रवेश आणि बाहेर पडण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याबरोबर विक्री खर्च जो आहे तो कशा पद्धतीने येतो किंवा किती प्रमाणात विक्री येऊ शकेल त्या अनुषंगाने प्रवेश आणि बाहेर पडण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे निश्चितपणे बाजारपेठेच्या दृष्टीनं काही वेळेला मक्तेदार असेल तर लूट होण्याची शक्यता आपण म्हणूया ग्राहकाची होण्याची शक्यता असते, परंतु बाजारपेठेचे जर पर्याय नसेल उपलब्ध आणि त्या वस्तूची गरज असेल समाज उपयोगी वस्तू असेल तर त्याची गरज देखील म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता मेडिकल साईडचा जर विचार केला तर एखादं उत्पादन हे अत्यंत गरजेचं असतं. जसं की आता महाराष्ट्रात आपण पाहिलं तर डोळे येण्याची साथ सुरू आहे आणि डोळे लालबुंद होणं किंवा त्याच्यामुळे होणारे इजा इतर साथीचे रोग वाढत चाललेले आहेत किंवा पावसाच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे क्लायमेट चेंज इम्पॅक्ट इन ह्युमन बॉडी मानवाच्या शरीरावर अशा पद्धतीनं त्याचा जो विघातक स्वरूपाचे परिणाम होतात तर त्यावेळेला अगदी छोटी डोळ्यात सोडण्याची ट्यूब असेल तर त्याची गरज असते आणि उत्पादन जर एखादंच असेल तर त्याची तीव्र टंचाई जाणवू शकते. जसं कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन आपण म्हणतो ते व्हॅक्सिन जर मिळालं नसतं उपलब्ध होत नसेल तर त्याची टंचाई किंवा त्याचं नुकसान आपण म्हणूया ते मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य हे जसं फायदेशीर असतं तसंच ते तोट्याचं देखील असू शकतं. त्यामुळे त्याची टंचाई असली तर ग्राहकाच्या दृष्टीनं सरकारला तशा वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतात किंवा त्या उत्पादकाने ते उत्पादन मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवलं नाही तर त्या उत्पादनातून तोटा आपल्याला सहन होतो किंवा सहन करावा लागतो. त्याचा असणारं कॉस्टिंग मक्तेदारी स्पर्धेची काही वैशिष्ट्य बघताना विक्री खर्च जो आहे तो देखील आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि त्या अनुषंगाने त्याचे प्राइस किंवा त्याची किंमत हे देखील कमी किंवा जास्त असू शकते. विक्री खर्च जेवढा जास्त असेल तेवढा निश्चितपणे बाजारपेठेतल्या त्या वस्तूची किंमत ही वाढलेली असेल किंवा तशी वाढवणं अपेक्षित असतं.
त्याशिवाय ते उत्पादन पुन्हा भविष्यात चालू राहणार नाही किंवा त्या उत्पादनातून मिळणारा नफा हा आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे मक्तेदारी स्पर्धेची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये नंबर एक, विक्रेत्यांची संख्या त्या अनुषंगाने जी आहे ती मोठी आहे किंवा जास्त आहे किंवा कमी आहे ते अपेक्षित असतं. त्याचबरोबर उत्पादन भिन्नता आहे, वेगवेगळं उत्पादन जर असेल तर हे पूर्ण स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचे असू शकतं. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य देखील त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये संचित असतं. विक्री खर्च किंवा त्या अनुषंगाने असणारा विक्रीसाठी येणारा खर्च हा किती असेल, कशा पद्धतीचा असेल तो बघावा लागेल. त्याचबरोबर त्या अनुषंगाने असणारे काही पॉईंट जर बघितलं, परस्परावलंबनाची अनुपस्थिती, म्हणजे या ठिकाणी एक वस्तू किंवा एक विक्रेता हा दुसऱ्यावरती अवलंबून असतो. तो स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या वस्तूचं मार्केटिंग करत असतो, स्वतःची वस्तू विकत असतो. त्यामुळं परस्परावलंबनाची असणारी अनुपस्थिती किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील आपल्याला पाहावी लागेल. परस्परावलंबन जेवढे जास्त असेल, जेवढं कमी असेल, त्या अनुषंगाने आपलं उत्पादन हे मार्केटला विकता येऊ शकतं किंवा कमी किंवा जास्त करता येऊ शकतं. द्विमितीय स्पर्धा जी आहे ती दोन्ही ठिकाणाची असणारा म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने आहे आणि विक्रेत्यांच्या दृष्टीने, उत्पादकाच्या दृष्टीने आणि विक्रेत्यांच्या दृष्टीने या अनुषंगाने द्विमितीय स्थिती किंवा ती स्पर्धा वाढीस लागलेली दिसते. या विक्री खर्चाबरोबरच द्विमितीय स्थितीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची विक्री किंवा खर्च त्या अनुषंगाने भाग येऊ शकतो. या समूहाची संकल्पना जी आहे, बेसिक कन्सेप्ट जी आहे ती कशा पद्धतीने आहे. समूहाची संकल्पना विशिष्ट टप्प्यावर सामूहिक आपण म्हणूया, एखाद्या वेळेला एखादं उत्सवी वातावरण असतं त्यावेळेला सर्व वातावरण किंवा त्या मार्केटच्या अनुषंगाने आपण विचार करता फेस्टिवल्स असतील, समजा दिवाळी फेस्टिवल असेल, गणेश फेस्टिवल असेल, त्यावेळेला त्याचं मार्केटमध्ये त्या वस्तूची उपलब्धती ही जास्त जर असेल किंवा त्याला पर्याय आता जसं शाडू माती म्हटलं जातं गणपतीच्या वेळेला, हे ते उपलब्ध नसेल आणि एखाद्या ठिकाणी जर असेल तर त्याला जास्तीची किंमत मोजावी लागते किंवा उपलब्धी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याची किंमत ही मर्यादित राहत असते. परंतु सप्लाय करणारा किंवा पुरवठादार हा किती प्रमाणात करू शकतोय ते देखील पाहणं अपेक्षित असतं किंवा त्याला चिनी माती वगैरे आपण वेगळे म्हणूया. गणपतीचे आकार आता गणपती दिवस जसे येतात किंवा क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने ज्या वेळेला कोल्ड आपण कोल्ड्रिंक्सच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, मग त्याची उपलब्धी जर जास्त असेल, पर्याय जास्त असतील तर निश्चितपणे मागणीत तो बदल झालेला दिसतो. त्यामुळं समूहाची संकल्पना कशा पद्धतीने आहे, घसरण मागणी आहे किंवा डिमांड त्याची कमी कमी होत जात आहे ती कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात होऊ शकते ती आहे. त्यामुळं घसरण मागणी वक्र जो आहे तो किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने घसरू शकतो किंवा किती प्रमाणात ते खाली येऊ शकतो त्या अनुषंगाने सुद्धा मागणी वक्र हा विचारात घेतलेला दिसून येतो किंवा मागणीची घसरण झालेला आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण स्पर्धेची किंवा ज्ञानाचा अभाव, पूर्ण स्पर्धेत जसं आपण म्हणतो तसं मक्तेदारीमध्ये ग्राहकाला त्याचं ज्ञान असेलच असं होत नाही, त्याच्या ज्ञानाचा अभाव दिसतो. या पूर्ण स्पर्धेत किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये ग्राहकांना सर्व माहिती असेलच असं होत नाही. ज्या वेळेला तो वस्तू खरेदीसाठी येतो किंवा समोर येतो त्याच वेळेला त्याची मागणी ही कशा पद्धतीने आहे आणि किती आहे ती आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणजेच डिमांड साईड ज्या वेळेला आपण पाहतो ती किती असेल आणि डिमांड करताना त्याची प्राइस कशा पद्धतीने असेल. कारण मक्तेदारीमध्ये मक्तेदार हा किंमत करता असतो, कारण किंमत करता हा किती किंमत आकारू शकतो. समोरची जशा पद्धतीची मागणी वाढेल तशा पद्धतीने त्या वस्तूला मागणी जशी जशी वाढत जाईल तशा पद्धतीने किंमत ही आकारणी सुरू केलेली असते. आणि या जास्तीच्या किमतीमुळे होणारे जे काही आपण तोटे म्हणूया ग्राहकांच्या दृष्टीने आणि उत्पादकाच्या दृष्टीने तो अमाप स्वरूपाचा नफा मिळवण्याचा प्रयत्न उत्पादक करत असतो. त्यामुळे पूर्ण स्पर्धेचा त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने ज्ञानाचा अभाव हा दिसून येतो किंवा त्या मक्तेदारी स्पर्धेच्या अनुषंगाने त्याची काही वैशिष्ट्ये ही देखील दिसून येतात. विक्रेत्यांची मोठी संख्या आहे, उत्पादन भिन्नता आहे, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आहे, विक्री खर्च तो विचारात घ्यावा लागतो, परस्परावलंबनाची अनुपस्थिती आहे, द्विमितीय स्पर्धा आहे, समूहाची संकल्पना आहे, घसरण आहे किंवा मागणी आहे. तो मागणी वक्र जो आहे तो घसरत्या स्वरूपाचा किंवा घटलेला आपल्याला दिसून येतो आणि पूर्ण स्पर्धेत ज्ञानाचा अभाव हा देखील भाग महत्वाचा आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र हा कशा पद्धतीचा असतो, मागणी वक्राच्या दृष्टीनं त्यातली असणारी स्थिती ही कशा पद्धतीची येऊ शकते. मक्तेदारी युक्त स्पर्धेत मागणी वक्र हा
सुरुवातीला जरी आपण वरच्या साईडला म्हणत असलो तरी तो नंतर घटलेल्या अवस्थेमध्ये किंवा घटत्या स्वरूपाचा दिसून येतो. मक्तेदारी स्पर्धेत अंतर्गत जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने कंपन्या मागणी वक्र हा खाली उतरवतात. याचा अर्थ असा होतो की एखादी फर्म केवळ तिच्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विकू शकते किंवा मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने ही विकणाऱ्या मोठ्या संख्येने कंपन्या ज्या आहेत किंवा मागणी वक्र आहे तो खाली उतरवतात. याचा अर्थ असं होतो की एखादी फर्म किंवा एखादी उद्योग संस्था उत्पादक हा विशिष्ट वस्तूचं उत्पादन किती प्रमाणात करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो ते देखील आपल्याला त्याच्या डायग्रामनुसार किंवा त्याच्या वक्राच्या सहाय्याने आपल्याला पाहता येऊ शकतो. परंतु त्या कंपनीनं आपलं उत्पादन कसं करावं, किती प्रमाणात करावं हे त्या कंपनीवरती अवलंबून असतं. त्यामुळं मक्तेदारी स्पर्धेत कंपनी हा आपल्या उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल असेल त्याची मागणी करणं असेल किंवा समोरच्या ग्राहकाच्या दृष्टीनं होत असणारी मागणी असेल तो मागणी वक्र कशा पद्धतीने आहे. मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने कंपन्या आहेत. मागणी वक्र खाली दर्शवले आहे. याचा अर्थ असा होतो की एखादी फर्म केवळ तिच्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विकू शकते. याच मक्तेदारी स्पर्धेच्या अनुषंगाने त्याच्या असणारी मागणी, त्याचा असणारा पुरवठा तो कशा पद्धतीनं कव्हर करू शकतो किंवा त्याची मागणी कशा पद्धतीने बदलू शकतो. या मक्तेदारी स्पर्धेत त्या अंतर्गत किंवा अंतर्गत मागणी वक्र मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत असणाऱ्या जवळून संबंधित परंतु भिन्न भिन्न स्वरूपाची असणारी स्थिती ही देखील आपल्याला अनुभवायला येत असते किंवा तशा पद्धतीने ती स्थिती ही दिसून येत असते. या मागणीत आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चक्राकार बदल आपण म्हणूया तो डावीकडून उजवीकडे वक्र स्वरूपात झालेला बदल किती असेल, कशा पद्धतीचा असेल तो आपल्याला अनुभवायला मिळत असतो. मक्तेदारी स्पर्धेत किंवा त्याच्या अंतर्गत असणारी स्थिती जी आहे ती अंतर्गत मागणी किंवा मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत असणारी स्थिती ती जवळून संबंधित परंतु भिन्न उत्पादने विकणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात किंवा मोठे उद्योगधंदे असतात त्याची असणारी मागणी त्या अनुषंगाने त्याचा विचार होतो. एखादी फर्म केवळ तिच्या उत्पादनाची किंमत कमी करून अधिक उत्पादन विकू शकते. फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन फेस अ डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व AR कर्व आउटपुट इन युनिट्स त्या अनुषंगाने देखील त्याचा विचार होऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी AA किंवा CCA P1 P2 अशा पद्धतीचे किंवा OX अक्ष आणि OY अक्ष हा दर्शवलेला आहे. फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन फेस्ड डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व म्हणजे मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत मागणी वक्र किंवा मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत जवळून त्याचा संबंध येत असतो. भिन्न उत्पादने विकणाऱ्या मोठ्या संख्येने ज्या कंपन्या आहेत किंवा त्या अनुषंगाने असणारा भाग त्याच्यात दर्शवलेला दिसून येतो. त्याचबरोबर मॅड कर्व हा जो आहे तो डावीकडून उजवीकडे आउटपुट इन युनिट किंवा किती उत्पादन मिळवून दर्शवतो. त्या ठिकाणी OP किंवा P1 हा जो आहे तो जास्तीचा नफा या ठिकाणी उच्च किमतीला किंवा जास्तीच्या किमतीला जास्त नफा मिळून गेलेला दिसून येतो. त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने सुद्धा सर्वसाधारण खर्च आणि त्यानंतर मिळालेलं प्रॉफिट हे जास्त मिळवलेलं आपल्याला मक्तेदारी स्पर्धेमध्ये सुस्पष्टपणे या ठिकाणी डायग्रामच्या अनुषंगाने दिसून येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन फेस्ड डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व जो मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत असणारा हा डाउनवर्ड स्लोप जो आहे किंवा उतरता वक्र जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. म्हणजे मक्तेदारी स्पर्धेमध्ये एकाधिकारशाही स्पर्धा अंतर्गत सुद्धा समतोल साधला जातो किंवा त्या अनुषंगाने त्याची एकाधिकारी पद्धती किंवा एकाधिकारशाही अंतर्गत असणारी मक्तेदारी पद्धती ही देखील अनुभवायला मिळत असते. मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत अनुपस्थित आहेत. पूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक फर्मचा बाजार सर्वसाधारणपणे कंपनीत पूर्णपणे विलीन झालेला असल्याने
ती सत्ताधारी बाजारावर कितीही वस्तू विकू शकते. परिणामी त्याची विक्री ही मर्यादित असते आणि त्यावर अवलंबून देखील असते. त्याची किंमत, त्याच्या उत्पादनाचे स्वरूप आणि जाहिरातीचा खर्च तो दर्शवित असतो किंवा एकाधिकारशाही स्पर्धा अंतर्गत समतोल किंवा मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना कशा पद्धतीने तोंड देता येऊ शकतं. कारण बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा अंतर्गत असणारे उद्योगधंदे असेल आणि त्याच्यातली अनुपस्थिती जशा पद्धतीने वाढत जाते किंवा एखादा विक्रेता विक्रीसाठी पर्याय जो आहे तो उपलब्ध नसेल, त्यावेळेला त्या वस्तूला मिळणारा नफा हा जास्त प्रमाणात असतो किंवा मोठ्या प्रमाणावर हे नफे मिळू शकतात. त्याची मर्यादा किंवा वैयक्तिक फर्मचा बाजार हा सर्वसाधारणपणे कंपनीत पूर्णपणे विलीन झालेला असल्याने ती स्पर्धा जी आहे ती बाजारभावावर कितीही वस्तू विकू शकते. परिणामी त्याची विक्री ही मर्यादित असते आणि त्यावर अवलंबून आपण म्हणूया असतो भाग. त्याची किंमत, त्याच्या उत्पादनाचे स्वरूप आणि जाहिरातीचा खर्च तो निश्चितपणे करत असतो. कारण जाहिरातीचा खर्च हा प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये सर्वसाधारण 15% पर्यंतचा खर्च हा जाहिरातीचा खर्च असतो. म्हणजे ॲडव्हर्टाईज जर नसेल तर ते उत्पादन मार्केटपर्यंत पोहोचणार नाही. कारण त्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगाने, त्या ॲडव्हर्टाईजच्या बेसवर ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असते. म्हणजे एकाधिकारशाही स्पर्धा जरी असते तरी ॲडव्हर्टाईज ही फार महत्त्वाची असते. मग ती माउथ पब्लिसिटी असेल किंवा होर्डिंगच्या सहाय्याने असेल किंवा न्यूजपेपरच्या सहाय्याने असेल किंवा मीडिया, आता वेगवेगळं आपण म्हणतो जो अतिशय ॲक्टिव्ह स्वरूपाचं काम मीडियाच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे वेगवेगळ्या जाहिराती हे मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दाखवलेले असतात. वेगवेगळे प्रोडक्ट असतील, वेगवेगळ्या वस्तूंच्या स्वरूपात असेल, एखादा पॉलिटिकल अजेंडाच असतील वेगवेगळे, ते सुद्धा त्या पद्धतीनं इलेक्शन्स ज्या वेळेला असतात त्यावेळेला आपण पाहतो की त्यांच्या वेगवेगळ्या जे काही अजेंडे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं पोहोचवलेले असतात किंवा वेगवेगळे सिम्बॉल आपण म्हणूया, त्यांची वेगवेगळी चिन्ह असतात त्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचून. क्रिकेट ज्यावेळेला आपण पाहतो किंवा वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, मग जुडो असेल, कराटे असेल किंवा इतर काही टेनिस असेल, फुटबॉल असेल, या मॅचेस ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या सराउंडिंग एरियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज ज्या आहेत किंवा या ऑर्गनायझेशन कंपनीमध्ये सुद्धा आपण पाहतो की त्याची मक्तेदारी एखादा ज्यावेळेला आपण संघ बनतो की पूर्वी आपण जर पाहिलं तर केवळ देशासाठी खेळणं किंवा इंडियासाठी आपण म्हणत होतो. आत्ता त्याचे वेगवेगळे संघ, त्याचे वेगवेगळे ग्रुपिंग आपल्याला झालेले दिसतात. मग त्याचंच एक रूप म्हणजे 2020 चषक आहे. मग या स्पर्धेच्या अनुषंगाने असतील, परंतु याच्यातनं होणारी ॲडव्हर्टायझिंग आणि त्या प्रोडक्टला असणारी मागणी याचा विचार करता हे कॉस्टिंग, तेथे उत्पादक हे आपलं 15% पर्यंत साधारण कॉस्टिंग करण्याचा प्रयत्न करतात. जास्त केला तर जास्त प्रॉफिट मिळणार असेल तर कदाचित वेल अँड गुड, बट ज्यावेळेला प्रोडक्शनमधून मिळणारा आउटपुट हे जर लिमिटेड असेल तर त्याच्या ॲडव्हर्टाईजचा हा कधी लॉस झालाय असं होत नाही. परंतु जास्त ॲडव्हर्टाईजमुळं इन फ्युचर त्याच्या मिळणारे प्रॉफिट हे कदाचित जास्तच असतात. त्यामुळं ॲडव्हर्टायझिंग जेवढं जास्त करता येईल, मॅक्झिमम ॲडव्हर्टाईज असेल त्यावेळेला त्याचे जास्त फायदे झाले आपल्याला दिसून येतील. एकाधिकारशाही स्पर्धा अंतर्गत समतोल असेल, मक्तेदारी स्पर्धा असेल, अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत अनुपस्थित आहे किंवा त्या अनुषंगाने विचार केला जातो. पूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक फर्मचा बाजार हा सर्वसाधारण कंपनीत पूर्णपणे विलीन झालेला असल्याने ती सत्ताधारी किंवा त्या बाजारावर कितीही वस्तू विकू शकते. त्या बाजारपेठेतला विक्रीचा अधिकार हा पूर्णपणे त्यावरती अवलंबून असतो. त्याची किंमत ही कशा पद्धतीने ठरेल किंवा त्याच्या उत्पादनाचे स्वरूप कसं असेल आणि विशेष म्हणजे आता आपण त्याची चर्चा केली ती म्हणजे ॲडव्हर्टायझिंगच्या अनुषंगाने असेल. उत्पादनाचं स्वरूप म्हणजे विस्तृत स्वरूप जरी असलं किंवा शॉर्ट असलं, एखादं छोटं उत्पादन असेल तर त्या अनुषंगाने देखील त्याची जाहिरात किंवा एकाधिकारशाही आपण म्हणूया बाजारपेठेची मागणी, म्हणजे काही वस्तू या विशिष्ट एरियामध्ये मिळतात, त्या एरियाची ती कॅपॅसिटी असू शकते. त्याच्यामुळं निश्चितपणे हे उत्पादन किंवा एकाधिकारशाही स्पर्धा जी आहे ती अनुकूल स्वरूपाची आहे. त्या अनुकूलतेच्या अनुषंगाने मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असलेल्या फर्मला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत अनुपस्थित आहे. पूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक फर्मला किंवा फर्मचा बाजाराचा सर्वसाधारण कंपनीत हा पूर्ण विलीन केले जातात आणि त्या अनुषंगाने त्याचे असणारे ॲडव्हर्टायझिंग असेल, उत्पादनाचे स्वरूप असेल,
जाहिरातीचा खर्च असेल तो तशा पद्धतीने बदललेला आपल्याला दिसून येतो किंवा तशा पद्धतीने त्याचे बदल हे आपल्याला अनुभवायला मिळत असतात. याच अनुषंगाने काही वैयक्तिक फर्मचा हा अल्प कालावधीत समतोल कशा पद्धतीने होतो. वैयक्तिक फर्मचा म्हणजे एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याची मागणी पुरवठा याचा होणारा समतोल हा किमतीशी संबंधित आहे, परंतु ती किंमत कशा पद्धतीने गाठली जाते, किती प्रमाणात गाठली जाते ते देखील माहिती होणं अपेक्षित आहे. किंवा मागणी वक्र हा वर नमूद केल्याप्रमाणे जसं आपण खाली उतरत आहे असं दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. हा झाला डिमांड कर्व जो आहे तो आउटपुट कशा पद्धतीनं, तर नंतर त्याची मागणी जशा पद्धतीने बदलत जाईल तशा पद्धतीने मिळणारं आउटपुट हे देखील युनिटमध्ये नंतर घटलेलं दिसून येते किंवा एखाद्या वस्तूची मागणी ही दीर्घकाळात घटत असते. त्या अनुषंगाने म्हणजे त्या वस्तूबद्दलचं असणारं किंवा पर्याय आपण उपलब्ध होत असेल किंवा त्या वस्तूची गरज कालांतराने तितकीशी जाणवत असेल, त्यामुळं याचं होणारं परिवर्तन आपण बदल जो आहे तो निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळत असतो. त्याचबरोबर मक्तेदारीमध्ये वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र वर नमूद केल्याप्रमाणे तो आहे, तो खाली उतरत्या स्वरूपात आहे. त्याचबरोबर मक्तेदारी स्पर्धेच्या अंतर्गत विविध कंपन्या उत्पादने तयार करतात जे एकमेकांच्या जवळचे पर्याय असतात. त्यांच्यापैकी कोणत्याही उत्पादनासाठी मागणी वक्राची स्थिती आणि लवचिकता स्पर्धात्मक पर्यायाच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या किमतीवर ही देखील अवलंबून असू शकते किंवा त्याची किंमत कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात बदलू शकते किंमत, ती पाहणं महत्त्वाचं ठरेल. मागणी वक्राची स्थिती ही लवचिक स्वरूपाची जरी असली तरी स्पर्धात्मक पर्यायाच्या उपलब्धतेवर आणि त्यांच्या किमतीवर त्याचा अवलंबित्व असतं किंवा त्याचा बदल हे झालेला दिसून येतो. वैयक्तिक फर्मचे समतोल आणि समायोजन हे ज्या सामान्य क्षेत्राचा भाग आहे त्यापासून वेगळेपणाने परिभाषित केले जाऊ शकतात नाहीत. त्याच अनुषंगाने वैयक्तिक फर्मचे समतोल किंवा समायोजन हे ज्या सामान्य क्षेत्राचा भाग आहे त्यापासून वेगळेपणाने हे परिभाषित असू शकतात किंवा वैयक्तिक उत्पादन वैयक्तिक पातळीवरती फर्मचा समतोल हा अल्प कालावधीत साधता येतो, परंतु दीर्घकाळाचा विचार करता सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने किंवा बाजारपेठेतली इतर परिस्थितीचा विचार करता वैयक्तिक उत्पादनं वैयक्तिक पातळीवर काही प्रमाणापर्यंत जातील, परंतु मोठे उद्योजक अशा पद्धतीच्या छोट्या उद्योजकाला किंवा वैयक्तिक एखाद्या घटकाला बरोबर घेऊन किंवा त्याच्यात विलिनीकरण करून आपलं उत्पादन वाढवत असतात. त्याचबरोबर त्याचा देखील फायदा होत असतो किंवा छोट्या उत्पादनाचा छोट्या उद्योजकाचा देखील फायदा हा होत असल्याने या उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याची वाढ होते किंवा एखादी युनिट त्या सामील झाल्यामुळं किंवा एकत्र आल्यामुळं त्याच्या उत्पादनाचा फायदा हा आपल्याला झालेला दिसून येतो. उत्पादनासाठी जवळचे पर्याय हे बाजारात उपलब्ध असल्याने मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र बऱ्यापैकी लवचिक आहे. उत्पादनासाठी जवळचे पर्याय हे बाजारात उपलब्ध असल्याने मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र लवचिक असेल तर निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. लवचिक मागणी वक्रामुळं उत्पादन जशा पद्धतीने वाढेल तशा पद्धतीने ते बाजारपेठेपर्यंत विक्री करता येतं किंवा तशा अनुषंगाने त्याची उत्पादनं बाजारात पोहोचवता येतात. डायग्राममध्ये जसं दाखवलंय तसं प्रॉफिट किंवा नफा मिळवणारा हा जो बॉक्स आहे तो त्या अनुषंगाने त्या ठिकाणी PRSQ हा बॉक्स आहे तो प्रॉफिट मिळवलेला किंवा नफा असणारा दिसून येतोय. याच्या वरती जे आहे तर अधिकचा नफा किंवा जास्त प्रॉफिट आहे, पण तो शॉर्ट टाइमच्या अनुषंगाने आहे. त्याचा असणारा एक्सपेन्सेस आहे तो खर्च जो आहे तो तेवढाच असेल. कॉस्ट जी आहे ती या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजे RPLY हा जो OI अक्ष आहे तो कॉस्टिंगच्या स्वरूपात आहे आणि OX अक्षावरती आउटपुट किंवा त्याचं मिळणारं उत्पादन हे त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. या उत्पादनासाठी जवळचे पर्याय बाजारात उपलब्ध असल्याने मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत काम करणाऱ्या वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र बऱ्यापैकी लवचिक आहे. बाजारात जवळचे पर्याय उपलब्ध आहेत आणि जर तिने आपल्या उत्पादनाची किंमत ही खूप जास्त ठेवली तर अनेक वेळेला त्याचे ग्राहक किंवा प्रतिस्पर्धी जे आहेत
ते उत्पादनाकडे वळतात, त्या उत्पादनात तशा पद्धतीने ते बदल करतात आणि बदललेल्या स्थितीच्या अनुषंगाने बाजारातले जवळचे पर्याय हे उपलब्ध आहेत आणि जर त्याच पद्धतीने बदल केले तर उत्पादनाची किंमत खूप जास्त ठेवली तर अनेक त्याचे ग्राहक किंवा त्या अनुषंगाने त्याची डिमांड जी आहे ती बदललेली असेल. त्यामुळं मक्तेदारयुक्त स्पर्धा सुद्धा या अवस्थेचा विचार करावा लागतो की बाजारपेठेत मागणी कितीपर्यंत होऊ शकते, कशा पद्धतीची होऊ शकते आणि मागणीत बदल घडावा या अनुषंगाने मक्तेदारांना देखील प्रॉफिट मिळवणं, आपला उद्योग चालवणं, नफा मिळवणं हे जास्तीच हवं असतं. कोणताही मक्तेदार हा असा विचार करत नाही की आपला उद्योग हा नफ्यात असताना बंद करावा किंवा त्याचा पुरवठा करू नये. त्याच्यामुळं त्याच्या मक्तेदारीची एक प्रकारे क्रेडिटेबिलिटी जी आहे ती जशी टिकवता येईल तशा पद्धतीने तो आपला उत्पादन देखील टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि बाजारपेठेला मागणीच्या अनुषंगाने लवचिकता विचारात घेऊन किंवा काही प्रमाणात लवचिकता ही जे लवचिकतेची स्थिती म्हणूया ती कशा पद्धतीची आहे त्याचा विचार करून त्याच्यात बदल तशा अनुषंगाने झालेले आपल्याला दिसून येतात. बाजारात जवळचे पर्याय हे उपलब्ध आहेत आणि जर तिने आपल्या उत्पादनाची किंमत ही खूप जास्त ठेवली तर ग्राहक प्रतिस्पर्धी किंवा पर्याय उत्पादनाची मागणी करतील. ग्राहकाच्या दृष्टीने पर्याय उत्पादन एकदा मिळालं तर एखाद्या मक्तेदाराची असणारी वस्तू तशीच राहण्याची शक्यता असते किंवा ती पडून राहण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसून येते. दीर्घकाळात वैयक्तिक फर्मचा समतोल किंवा मागणी भागामध्ये चर्चा केली मागील काही घटकामध्ये त्याच्यात चर्चा केल्याप्रमाणे अल्पावधीत कंपन्या अलौकिक नफा कमवू शकतात. तथापि दीर्घ कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात हळूहळू घट होत आहे. याचे कारण असे की दीर्घकाळात प्रवेशाच्या स्वातंत्र्यामुळे अनेक कंपन्या बाजारात आलेल्या असतात. जसं की या ठिकाणच्या मागणी वक्र आपण दर्शवलेला आहे त्याच अनुषंगाने त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अल्प कालावधीत नफा कमवणं हे मक्तेदारीमध्ये जास्त शक्य असतं, परंतु दीर्घकाळामध्ये अशा पद्धतीचा नफा कमवणं हे शक्य होत नाही कारण पर्यायी वस्तू किंवा पर्याय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आलेले असतात आणि या पर्याय उत्पादनामुळं पर्याय वस्तूमुळं एकूणच स्थिती जी आहे ती निश्चितपणे बदललेली असते. या बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने कोणत्या पद्धतीचे उत्पादन येतील, किती पर्याय बाजारपेठेत मिळू शकेल, त्या पर्याय बाजारपेठेच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्याचा जास्त बेनिफिट आपल्याला झालेला दिसतो किंवा या बेनिफिटच्या अनुषंगाने एकूणच स्थिती जी आहे ती बदलत्या स्वरूपात बदलेल. त्या अनुषंगाने एकूण स्थितीत झालेला बदल हा कशा पद्धतीने असेल, किती प्रमाणात असेल, त्या बदललेल्या स्थितीच्या अनुषंगाने विचार करता त्याचा फायदा हा निश्चितपणे घेता येऊ शकतो. या उत्पादनासाठी जवळचे पर्याय बाजारात उपलब्ध असल्या तर त्या पर्यायाच्या अनुषंगाने मागणी वाढत जाऊ शकते. या अनुषंगाने कंपन्यांच्या नफ्यात हळूहळू घट होत आहे. याचे कारण असे की दीर्घकाळात प्रवेशाची स्वातंत्र्य असते. अनेक कंपन्या या बाजारपेठेत येऊ शकतात, त्याची मागणी करू शकतात आणि त्या पर्याय मागणीमुळं किंवा पर्याय उत्पादनांमुळं होणारे फायदे हे देखील वेगवेगळे असू शकतात. या पर्याय उपलब्धतेमुळं किंवा पर्याय उत्पादनामुळं किती प्रमाणात किंवा कोणत्या पद्धतीनं ती मागणी होऊ शकते, कोणती मागणी वाढू शकते, त्या अनुषंगाने तसा बदल हा झालेला दिसून येतो. जेव्हा या नवीन कंपन्या उत्पादन सुरू करतात तेव्हा बाजाराचा पुरवठा वाढेल आणि किंमत कमी होईल. यामुळे बाजारातील स्पर्धेची पातळी आपोआप वाढेल. परिणामी AR वक्र हा उजवीकडून डावीकडे सरकतो आणि अलौकिक नफा काढून वाढला जाईल किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल होतील. कंपन्या ह्या फक्त सामान्य नफा मिळवू शकतील. त्या अनुषंगाने दीर्घकाळात वैयक्तिक फर्मचा समतोल हा साधला जातो किंवा मागणीच्या अनुषंगाने देखील त्याचा बदल हा झालेला दिसतो. त्यामुळं या दीर्घकाळाचा आणि अल्पकाळाचा विचार करता मक्तेदार आपला नफा जास्तीत जास्त कमवण्याचा प्रयत्न होत असतो. त्या परिस्थितीत किंवा त्या कंडिशनमध्ये आपलं उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, ते किती प्रमाणात वाढवता येईल ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरू शकतं. दीर्घकाळात AR वक्र हा अल्प कालावधीच्या तुलनेत अधिक लवचिक असतो. दीर्घकाळात पर्याय उत्पादनाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तशा पद्धतीनं यात बदल होतो
मक्तेदारीचा स्पर्धात्मक कंपन्यांचा दीर्घकालीन समतोल हा साधला जातो जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. अशा परिस्थितीत कंपन्यांना सामान्य नफा हा मिळू शकतो. LMC किंवा LAC हा जो वक्र दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने AR आणि MR हे दोन्ही प्राइस लाईन आहेत किंवा त्या अनुषंगाने किंमत रेषा निर्धारित करत असतात. त्याचबरोबर PPM हा देखील एक स्क्वेअर आपण म्हणूया या ठिकाणी आहेत तयार झालेला आहे किंवा समतोल P या ठिकाणचं दर्शवलेलं आहे. त्यामुळे मिळणारं रेव्हेन्यू किंवा कॉस्ट असणारं आणि आउटपुट या दोन्हीच्या अनुषंगाने याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तो किती असेल कशा पद्धतीचा ज्या पद्धतीनं कॉस्टिंग वाढत जाईल किंवा LAC जो आहे तो तशा पद्धतीने बदललेला असेल किंवा आउटपुट जो आहे तो तशा अनुषंगाने त्याची बदलती स्थिती ही वाढलेली असेल किंवा तसे बदल हे झालेले आपल्याला अनुभवायला मिळत असतात. त्याचबरोबर दीर्घकाळात AR वक्र हा अल्पावधीच्या किंवा तुलनेत हा अधिक लवचिक असू शकतो. दीर्घकाळात पर्याय उत्पादनाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे याच्यात बदल हा झालेला दिसून येतो. मक्तेदारी स्पर्धेमुळे कंपन्यांचा किंवा उत्पादनाचा जो दीर्घकालीन समतोल आहे तो देखील साधला जातो. जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो अशा परिस्थितीत कंपन्यांना सामान्य नफा हा देखील दर्शवणं महत्त्वाचा भाग आहे किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल जो आहे किंवा समूह समतोल ही संकल्पना चेंबरलिन यांनी मांडलेली आहे. त्यांनी चेंबरलिन यांनी मांडताना या एकाधिकार स्पर्धेच्या अनुषंगाने किंवा एकाधिकार स्पर्धेतील गट समतोलाच्या अनुषंगाने किंमत सर्व कंपन्यांचे आउटपुट समतोल समूह समतोल म्हणून ओळखले जाते. गट समतोल हे एक जवळचा पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट हे दर्शवित असतो. त्याचबरोबर एकाधिकार स्पर्धेतील गट समतोलामुळे समूह समतोलन ही एक संकल्पना आहे आणि या समूह संकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सर्व कंपन्यांचा मिळणारा आउटपुट किंवा त्या कंपन्यांना मिळणारा आउटपुट याचा समतोल किंवा बॅलन्स राखता येऊ शकतो का, तो किती प्रमाणात राखता येईल, समूह समतोलन म्हणून ओळखले जाते का, त्याचे गट या अनुषंगाने देखील समतोल जवळचा पर्याय असलेल्या कंपन्यांचा किंवा त्याच्या असणाऱ्या किमती असतील त्याचा असणारा आउटपुट असेल त्याचा विचार केला जातो. म्हणजे एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल किंवा गटाच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या समूहातून समतोल साधला जाऊ शकतो का या अनुषंगाने चेंबरलिनने मांडलेली ही सर्वसमावेशक किंवा सर्व कंपन्यांच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येक कंपन्या वाईज आपण म्हणूया वेगवेगळी स्थिती असेल, परंतु विशिष्ट प्रकारच्या कंपन्या याच्यात निश्चितपणे फायदा मिळवताना दिसतात किंवा कंपन्यांचा विकास झालेला आपण पाहतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाधिकारशाही असो, मक्तेदारी असो, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असो, पूर्ण स्पर्धा असो, स्पर्धेच्या कालखंडात जोपर्यंत नफा मिळतोय तोपर्यंत उद्योजक किंवा उत्पादक आपलं उत्पादन वाढवत असतो आणि या वाढत्या उत्पादनाच्या अनुषंगानं एक विशिष्ट टप्पा येतो की त्यावेळेला त्या उत्पादकाच्या त्या उत्पादनाला मागणी ही तेवढीच राहील असं सांगता येत नाही किंवा काही प्रमाणात ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकाधिकार स्पर्धेतील गट समतोलन किंवा समूह समतोलन ही संकल्पना चेंबरलिनने मांडली. किंमत ही सर्व कंपन्यांचे आउटपुट समतोल समूह किंवा समतोल म्हणून ओळखले जाते. गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट दर्शवते किंवा त्या अनुषंगाने त्याच्या तशा पद्धतीने पर्याय व्यवस्थेला संधी दिली जाते किंवा पर्याय घटक जे आहेत त्याची मागणी होत असते किंवा बाजारपेठेत त्याऐवजी दुसरा पदार्थ विक्रीसाठी आलेला असतो किंवा उत्पादन मार्केटमध्ये आलेलं असतं आणि त्याची मागणी किंवा अधिकचा आपण म्हणूया जसं की आता वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या आपण पाहतो त्या मोबाईल कंपन्यांचं स्वतःचं एक वेगळं नाव जसं की आपण म्हणूया नोकिया कंपनी आहे, सॅमसंग कंपनी आहे, विवो कंपनी आहे. मग या ज्या काही कंपन्या आपण म्हणतोय त्याच अनुषंगाने खूप कंपन्या मार्केटमध्ये आहेत. म्हणजे या मोबाईलच्याच कंपन्यांमध्ये त्याच्या असणारे अंतर्गत जे काही पुन्हा ब्रँड आपण म्हणूया व्हर्जन्स म्हणूया वेगवेगळे ते वेगवेगळे आहेत. म्हणजे खूप साऱ्या
कंपन्याच ह्या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि वेगवेगळे मोबाईल्स कस्टमरपर्यंत पोहोचवतात. परंतु त्याच्यात असणारं कदाचित याच्यात नसतं आणि याच्यात असणारं कदाचित त्याच्यात नसतं. परंतु कस्टमरची डिमांड आपण ज्यावेळेला पाहतो, म्हणजे त्याच्या अनुषंगाने असेल समजा सुरुवातीला साधे फोन होते की अगदी लँडलाईनचे फोन होते. नंतर काय मोबाईल फोन आपण म्हणतो की खिशामध्ये वापरण्यास आपल्याला किंवा इकडे-तिकडे जाताना आपण ते बरोबर घेऊन जावं लागलो. अशा पद्धतीचे फोन सुरू झाले आणि त्याच्यातून कॉलिंग असेल तर कॉलिंग म्हणजे बोलण्याचा आवाज एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचायला लागला. मेसेजिंग पोहोचायला लागलं एकाचा दुसऱ्यापर्यंत. म्हणजे संदेश वळवण्याचं काम सुरू झालं. कम्युनिकेशनचं काम सुरू झालं. त्याचबरोबर आत्ता आपण पाहतो की सर्व प्रकारचं काम आपल्याला मोबाईलच्या सहाय्यानं म्हणजे मॅक्झिमम वर्क जे आहे ते मोबाईलच्या सहाय्यानं करता येऊ शकतं. म्हणजे एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल किंवा समूह समतोल ही संकल्पना चेंबरलेनने मांडली आहे. त्याच अनुषंगाने किंमत सर्व कंपन्यांचे असणारे आउटपुट हे देखील समतोल आहेत का किंवा कशा पद्धतीचे आहेत त्याचा विचार त्यामध्ये केला जातो. तेव्हा समतोल म्हणून ओळखले जाते आणि गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट हे दर्शवलेलं आहे किंवा त्या गट चर्चेच्या किंवा गट पद्धतीच्या अनुषंगाने त्याची माहिती हे आलेल्या आपल्याला दिसून येत असते. म्हणजे पर्याय उपलब्ध जर झाला तर मार्केटची निश्चितपणे त्या वस्तूची मागणी जी आहे ती वाढलेली दिसते. आता या अनुषंगानं उत्पादन गट विश्लेषण सुलभ करण्यासाठी किंवा सोयीचे करण्यासाठी चेंबरलेनने काही 2 गृहीतकं विचारात घेतलेले आहेत. त्यात चेंबरलेननं उत्पादनाचे गट किंवा विशिष्ट गट किंवा वर्गवारी केली तर आपल्याला अभ्यास करणं सोयीचं जातं किंवा त्याची माहिती मिळवणं त्या संदर्भातल्या बाबी पडताळून पाहणं हे सोपं जातं. मग त्या अनुषंगाने काही गट गृहीत धरलेले आहेत. त्या गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र हा समान आहे. म्हणजे सर्व जे काही उत्पादन आहेत त्याची असणारी किंमत आणि मागणी ही एकसारखी आहे त्या वक्ररेषेत समान पद्धतीने दर्शवलेलं आहे. त्यामुळे कोणतीही मागणी कमी किंवा जास्त नाही, कोणत्याही वस्तूची किंमत कमी किंवा जास्त नाही. ती किंमत आणि मागणी या दोन्ही घटकाचा बेस किंवा त्या घटासाठी असणारी मागणी ही स्थिर विचारात घेतलेली आहे, कॉन्स्टंट विचारात घेतलेली आहे. त्यामुळं मागणी आणि किंमत वक्र हे समान आहेत किंवा एक समान एकरूपता हे गृहीत धरलेले आहे. ग्राहकाचे प्राधान्य हे समान रीतीने वितरित केली जातात आणि प्राधान्यामधील फरकामुळे किमतीत फरक होत नाही. त्याचबरोबर एक समान एकरूपता गृहीत धरलेले आहे. ग्राहकाचे प्राधान्य समान रीतीने वितरित केली जातात आणि प्राधान्यामधील फरकामुळे किमतीत फरक होत नाही. मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत. दुसरं जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते हे एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत किंवा तशा पद्धतीचा प्रभाव हा उपलब्ध झालेला दिसत नाही किंवा आलेला दिसत नाही. त्यामुळे मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकतात का किंवा पाडू शकत नाही, त्या कंपन्या कशा पद्धतीच्या असतील त्या अनुषंगाने त्याचा विचार किंवा त्या संदर्भातल्या बाबी या मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडतात. कंपन्यांची किंमत किंवा त्या असणाऱ्या किमतीच्या स्वरूपातलं उत्पादन त्याचबरोबर त्याच्यातल्या मागणीतला झालेला बदल हा किती प्रमाणात असेल, कशा पद्धतीचा असेल तो पाहणं, त्या अनुषंगाने त्याचा विचार करणं हे अगत्याचं ठरेल. कंपनीच्या किमती किंवा उत्पादनाच्या पातळीतील बदलाचा त्याच्यावर किती प्रमाणात बदल होतोय, कशा प्रमाणात बदल होऊ शकतो ते देखील आपल्याला विचारात घेणं अपेक्षित ठरेल. प्रतिस्पर्ध्यावरती नगण्य प्रभाव पडेल किंवा याला सममिती गृहीतक असं देखील म्हटलेलं आहे. सममित गृहीतकाच्या अनुषंगानं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्यात झालेले बदल हे किती असतील, कशा पद्धतीने असतील. मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने असणारा ग्राहक, जसं की आपण सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र हा समान आहेत किंवा त्यात बदल होत नाहीत. विशिष्ट पातळीवरती होणारे बदल हे जसे विचारात घेतले जातात किंवा त्या गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र हा समान आहेत. त्या समानतेच्या अनुषंगाने त्यातले होणारे बदल हे आपल्याला अनुभवायला मिळू शकतात किंवा त्यातले होणारे बाबी या देखील आपल्याला पाहता येऊ शकतात. त्या अनुषंगाने गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत वक्र समान आहेत का, एक समान पातळीवरती कशा पद्धतीने मागणी पुरवठा होऊ शकतो किंवा गटातील सर्व उत्पादनाची मागणी आणि किंमत
वक्र हा बदललेल्या स्थितीत त्यात झालेले बदल हे देखील आपल्याला अनुभवायला येत असतात. त्याच अनुषंगानं विक्री खर्चासह समतोल कशा पद्धतीने साधता येऊ शकतो. त्याच बरोबर याच्यात जे सांगितलेलं आहे ते इक्विलिब्रियम विथ सेलिंग कॉस्ट किंवा वस्तू विक्रीची असणारी जी काही स्थिती आपण म्हणूया ती समतोल कशा पद्धतीने गाठता येऊ शकतो. त्याची सेलिंग कॉस्ट आर कॉस्ट इन्क्रीज इन ऑर्डर टू अल्टर द पोझिशन और शेप ऑफ द डिमांड कर्व फॉर द प्रोड्यूस. E.H. चेंबरलेन यांनी केलेली व्याख्या ही सेलिंग कॉस्ट कशा पद्धतीची होऊ शकते किंवा त्याचा इन्क्रूज पोझिशन काय असेल, त्याचा शेप कशा पद्धतीचा असेल आणि डिमांड कर्व जो आहे तो प्रोड्यूसचा कशा पद्धतीने होऊ शकतो तो सेलिंग रेट मॉलिजी जे म्हटलेलं आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा जी आहे ती अंडर दिस मार्केट फर्म द फर्म हॅव कॉम्पिटेड promoted their sales by spending on advertisement. जाहिरात खर्च असेल मग तो पब्लिकली असेल किंवा कशा पद्धतीचा असेल तो ॲडव्हर्टायझिंगचा खर्च जेवढा असेल तशा पद्धतीने मक्तेदारी कॉस्ट किंवा मक्तेदारी किंमत ही देखील आपल्याला अनुभवायला लागते किंवा त्या अनुषंगाने तसा विचार हा करावा लागतो. म्हणजे उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावर गटातील सर्व उत्पादनाची मागणी ही बदललेली दिसून येते. किंमत वक्र जो आहे तो समान पातळीवरती आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतो, परंतु एक समान एकरूपता ही गृहीतक आहे. ग्राहकाची प्राधान्य ही समान रीतीने वितरित केली जातात. त्याचबरोबर प्राधान्यामधील फरक हा देखील किमतीत फरक होत नाही. मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते एकमेकांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकत नाहीत आणि कंपनीची किमतीतील असणारी स्थिती किंवा किंमत किंवा उत्पादनाच्या पातळीतील बदलाचा त्याच्यावर प्रतिस्पर्ध्यावर नगण्य स्वरूपाचा प्रभाव पडलेला आपल्याला अनुभवायला मिळत असतो. त्याचबरोबर एकाधिकार स्पर्धेतील गट समतोल समूह समतोल ही संकल्पना चेंबरलेनने मांडलेली आहे. किंमत सर्व कंपन्यांचे आउटपुट समतोल समूह समतोल म्हणून ओळखले जाते. गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट या स्वरूपात किंवा त्या अनुषंगाने दर्शवलेले आहे. त्याचबरोबर एकाधिकार स्पर्धेतील गट समतोलनाच्या अनुषंगाने असणारी ही संकल्पना ही चेंबरलेनने मांडली आहे. सर्व कंपन्यांचे आउटपुट समतोल पातळीवर आहे का, समूह समतोल म्हणून ओळखले जाते का, गट समतोल हे जवळचे पर्याय असलेल्या कंपन्यांची किंमत आणि आउटपुट हे दर्शवलेले आहे. उत्पादन गट विश्लेषण सुलभ करण्यासाठी चेंबरलेनने 2 गृहीतक दिले आहेत. या गृहीतकांमध्ये गटातील ही बाब आपण दर्शवलेली आहे. त्याच अनुषंगाने आपण विक्री खर्चासह समतोल जसं पाहिलं तसं पूर्ण स्पर्धा मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा याचा कंपॅरेटिव्ह किंवा द परफेक्ट द अपकमिंग डिस्कशन विल हेल्प यू टू मेक अ कम्पॅरिझन बिटवीन परफेक्ट कॉम्पिटिशन मोनोपॉली अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि त्याचं कंपॅरिझन आपण म्हणूया ते कशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे पूर्ण स्पर्धा पण आहे या ठिकाणी. पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे मक्तेदारीचा अभ्यास करणं हा वेगळा भाग. तसं मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन जो आहे तो कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण स्पर्धा मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा याच्यातली तुलनात्मकरित्या स्ट्रक्चरल डिफरन्स जो आहे तो वेगळा आहे. त्याच्या प्राईसच्या संदर्भातले असणारे कन्सेप्ट या देखील आपल्याला वेगवेगळ्या दिसून येतात. त्यामुळे याच्यातला होणारा बदल हा कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने त्याच्यातले वेगवेगळे घटक जे आहेत ते विचारात घेतले जाऊ शकतात. त्यामुळं मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये जसं ग्राहकांच्या संख्येच्या दृष्टीने विचार करता असंख्य ग्राहक आहे, परंतु विक्रेता जो आहे, सेलिंग करणारा जो आहे, प्रोड्युसर जो आहे तो एक आहे किंवा मर्यादित संख्या असल्यामुळं ते बाजारपेठेवर आपला मक्तेदारी नियंत्रित करत असतात आणि तशा पद्धतीने मिळणाऱ्या त्याच्यातला बेनिफिट्स आपण म्हणूया तो वेगवेगळ्या पद्धतीने असलेला दिसून येतो. त्यामुळे एकाधिकार स्पर्धेतील गट समतोलन समूह समतोलन ही संकल्पना चेंबरलेनने जशी मांडली तशाच पद्धतीने यातले वेगवेगळे भाग आपण पाहतो. विक्री खर्चासह असणारा समतोल आणि मग या समतोलाच्या बरोबरीच असणारी पूर्ण स्पर्धेतील मक्तेदारी असेल
त्या परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने असणारी स्थिती किंवा त्याच्या असणारी केलेली तुलना ही देखील आपल्याला निदर्शनास येऊ शकते. मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत अतिरिक्त क्षमतेचा सिद्धांत जो आहे तो दाखवलेला आहे. या वक्राच्या सहाय्याने LMC, LAC किंवा ARM किंवा MR हा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरती गेलेले दिसत आहेत, परंतु OX अक्षावरती OQ पर्यंत असणारं काही आउटपुटच्या अनुषंगाने आहे. त्याचबरोबर OP ही प्राइस लाईन आपण म्हणतोय. त्याचबरोबर असोसिएशन विथ मॉनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेत हा नफा लॉंग रन अँड इज डेफिनेशन ऑफ द डिफरन्स बिटवीन आयडियल ऑप्टिमम आउटपुट अँड द आउटपुट ॲक्च्युअली अटेन इन द लॉंग रन किंवा दीर्घकाळातली ही स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे किंवा त्यात होणारे बदल हे दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्यातले असणारे बदल कोणत्या कोणत्या आहेत तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेत अतिरिक्त क्षमता सिद्धांत तो दर्शवलेला आहे आणि त्याचबरोबर याच्यातला मक्तेदारीच्या अनुषंगाने असणारा या ठिकाणचं समतोल OQE, LMC किंवा LAC हे वक्र जे आहेत त्यांचं समतोल बिंदूत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय किंवा या ठिकाणचा समतोल हा आपल्याला फायदेशीर झालेला दिसून येतोय. तशा पद्धतीनेच या गटाच्या अनुषंगाने अशा पद्धतीने उत्पादनाची मागणी किंवा त्या अनुषंगाने असणारी वैयक्तिक फर्म असेल, अल्प कालावधी असेल, दीर्घ कालावधी असेल. दीर्घकाळात तर निश्चितपणे नफा सगळ्यांना मिळवण्याची उत्सुकता असते, परंतु दीर्घकाळात उत्पादन जसं वाढवणे शक्य असतं तशा पद्धतीने बाजारपेठेत पर्याय उपलब्ध होतात. त्यापेक्षा त्या कंपनीला आपला प्रॉफिट वाढवताच येईल असं सांगता येत नाही, परंतु अल्पकाळात जास्त नफा मिळवणं कारण वस्तूची असणारी टंचाई, कमतरता ते आपल्याला दिसून येईल आणि त्या टंचाईमुळे, कमतरतेमुळे निश्चितपणे त्याचे फायदे आपल्याला जाणवतील. वैयक्तिक फर्मचा हा अल्प कालावधीत समतोल कसा साधता येऊ शकतो? वैयक्तिक फर्मच्या उत्पादनासाठी मागणी वक्र वर नमूद केल्याप्रमाणे तो निश्चितपणे मागणी डावीकडून उजवीकडे खाली केलेली दिसून येते, परंतु यात झालेले बदल हे सुद्धा फार महत्त्वाचे ठरते. त्याच अनुषंगाने विक्री खर्चासह मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा अंतर्गत असणारी क्षमता, त्याचा असणारा सिद्धांत हा देखील महत्त्वाचा ठरतो. कन्क्लुजनकडे आपण येताना मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि मार्केट स्ट्रक्चर हे कशा पद्धतीचं आहे, किती प्रमाणात बदलू शकतं ते आपल्याला दर्शवलेलं आहे. याच पद्धतीमध्ये दीर्घकाळ, अल्पकाळ आपण समाविष्ट घेतलेला आहे. मक्तेदारी स्पर्धेमध्ये पूर्ण काळ, त्यात असणारी एकाधिकार पद्धती त्या अनुषंगाने देखील अर्थव्यवस्थेमध्ये AR असेल किंवा त्याच याच्यातला जो बदल असेल, MC चा बदल असेल, MR बदल असेल, AR बदल असेल, तो कशा पद्धतीने किती प्रमाणात बदललेला आहे, कसा वाढलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे इकॉनॉमिक प्रॉफिट अँड R0 ज्यावेळेला होईल त्यावेळेला MR आणि MC हे दोन्ही बिंदू आपल्याला दिसतील. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.